नमस्कार, मी नॅचरोपॅथ पूनम आणि माझ्या नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्याकडे आणलंय चिबूड म्हणजेच खरबूज. नवरात्रीमध्ये हे चिबूड सर्वत्र आपल्याला दिसायला मिळतात. चिबूड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता नवरात्री सीझन मध्ये आपण अशा प्रकारचे चिबूड बघतो, जे लांबट असतात, नारंगी रंगाचे असतात. आतून जर पिकलेले असतील तर खूपच छान लागतात, गोड लागतात. तर असंच चिबूड आज आमच्याकडे आणलेलं आहे. पण या चिबुडाचे पण काही औषधी गुणधर्म आहेत आणि तेच मला आज तुम्हाला सांगायचं आहे. उन्हाळ्यातील वापरासाठी चिबूड हे एक चवदार आणि थंड फळ आहे. हे लांबट, अंडाकार, पिवळे, चट्ट्या पट्ट्यांचे, गोड, आकाराने मोठे असे फळ आहे. याला एक सुगंध आणि स्वादही असतो. याची जी वेल असते ती जाड असते, पाने मोठी असून देठावर जाड अशी लव असते. चिबुडाच्या अनेक जाती आहेत. त्यानुसार फळांचा आकार, रंग, सालीची जाडी व स्वाद बदलतो. गराचा रंग पांढरा, पिवळा किंवा नारंगी असतो. पिकल्यावर त्याचा रस, त्याची गोडी आणि दरवळणारा सुवास यांच्यावर त्याचा दर्जा व किंमत ठरते. चिबुडामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, विटामिन सी हे जीवनसत्वे व खनिजे असतात. या फळांमध्ये 45% ते 80% हा भाग जो असतो तो गर असतो. चिबुडाच्या बियांचाही खूप छान उपयोग होतो. या बियांतून तेल निघतं आणि ते तेल जे असतं ते खाण्यायोग्य असतं, पोषक असतं आणि सारक असतं. चिबुडामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरातील अतिरिक्त उष्णता व त्यामुळे निर्माण होणारे दोष चिबुडामुळे कमी होतात. मेंदू थंड ठेवून ताजतवाना करण्याचे काम चिबूड करतो. चिबूड शुक्रधातू वर्धक आहे. मेंदूसाठी चिबूड हे फार चांगले फळ आहे. या चिबुडाचा काही लोक ज्यूस पण बनवतात, काही जाम म्हणून पण त्याचा उपयोग करतात. पण मला या असं काचऱ्या करून खायला खूप आवडतात, म्हणून मी आज काचऱ्याच बनवते, काचऱ्याच करते रजा. ह्या काचऱ्या करायच्या आणि थोडीशी त्याच्यावरची साखर स्प्रिंकल करायची, मग ते खूपच छान लागतं. बरं असो, तसेच चिबूड जो आहे तो इतर भाज्यांच्या व फळांच्या मानाने चिबुडामध्ये खूप सारे अल्कली गुणधर्म असतात. त्यामुळेच आम्लविकार असणाऱ्यांना तो खूपच उपयोगी असतो. ज्यांना ऍसिडची सवय असते किंवा प्रवृत्ती असेल त्यांनी चिबूड हा भरपूर प्रमाणात खावा. चिबूड सारक असल्याने जुनाट मलावरोधावर तो उत्तम. म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठता असते त्यांच्यासाठी पण चिबूड एक गुणकारी फळ आहे. तसेच अतिसारामध्ये पण चिबूड खूपच गुणकारी आहे. ज्यांना लघवीचा त्रास होतो उन्हाळ्यामध्ये विशेषतः, त्यांनी हे चिबूड सालासकट कुस्करून गरम पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने लघवी नीट व पुष्कळ होते. थंडीमध्ये जर असा त्रास होत असेल तर ते किंचित कोमट करावे आणि मग प्यावे. त्याने लघवी साफ होते. तर जुनाट इसबावर पण चिबूड हा गुणकारी ठरतो. रोज एक चिबूड खावा व त्याचा गर इसबावर चोळावा. हे सगळे झाले चिबुडाचे चांगले असे उपयोग. पण चिबूड भरपूर खाल्ल्याने जर आपण चिबूड जर रोज खाल्ला तर दिवसाला 1 पाऊंड इतके वजन वाढते. म्हणजे ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी हे फळ खाल्ले तर वजन वाढण्यास उपयुक्त आहे.
तसेच जर आपण उपवास जेव्हा करतो तेव्हा आपलं पोट रिकामं असतं आणि तेव्हा आपल्याला काही काही खाऊशी वाटतं, तेव्हा आपण खिचडी खातो किंवा काही तळलेले खातो. त्याऐवजी आपण हे चिबूड जर आणला आणि त्याचा उपयोग केला तर खूपच चांगलं, कारण हा अल्कलाईन आहे, त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. नाहीतर आपण बघतो साबुदाण्याची खिचडी खाल्ली किंवा वडे खाल्ले किंवा वेफर्स वगैरे खाल्ले का नंतर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास संभवतो. त्यावेळेस हा चिबूड हा एकदम गुणकारी आहे. चिबूड जेवल्यानंतर खायला उत्तम फळ आहे. चविष्ट असल्याने त्याचे सरबत व जाम करता येतात. त्याच्या बिया या बदाम पिस्तासारख्या खाता येतात. तसेच त्याच्या बियांचा उपयोग उन्हाळ्यामध्ये थंडाईच्या पेयामध्ये त्याचा वापर करता येतो. आता मी जो घरी चिबूड आणलेला आहे तो कापून झालेला आहे आणि प्लेट पण तयार झाल्या. थोडी साखर स्प्रिंकल करते. साखरीमुळे त्याची चव अजूनच छान लागते. जास्त नाही टाकले, थोडीच टाकले. आता हे चिबुडाची डिश तयार आहे. कशी वाटली मी सांगितलेली माहिती? अशीच वेगवेगळ्या माहिती आणि रेसिपी या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. तर या मग चिबूड खायला. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.